नमस्कार मंडळी. हिवाळ्याची थंडी आणि शेती हे एक मोठं आव्हानच असतं नाही का? तर आज आपण बघणार आहोत की ह्या कडाक्याच्या थंडीतही आपल्या पिकांची वाढ एकदम जोमात कशी ठेवायची आणि त्यासाठी योग्य नत्रखत कोणतं वापरायचं. हिवाळा आला की आपल्या अनेक शेतांमध्ये कॉमन प्रॉब्लेम दिसतो. पिकांची पानं पिवळी पडायला लागतात आणि वाढ अक्षरशः थांबल्यासारखी वाटते. मग यावर उपाय काय? याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. तर बघा, हिवाळ्यात नत्रासाठी आपल्याकडे दोन मुख्य ऑप्शन आहेत. एक युरिया आणि दुसरा अमोनियम सल्फेट. आता युरियाचं काय होतं, त्याचं रूपांतर व्हायला खूप वेळ लागतो आणि त्यामुळे नुकसान होतं. पण दुसरीकडे अमोनियम सल्फेट थेट पिकांना मिळतं आणि वाढीला लगेच चालना मिळते. पण असं नक्की का होतं? चला तर मग हिवाळ्यातली नेमकी अडचण काय आहे ते जरा खोलात जाऊन समजून घेऊया. म्हणजे थंडीत युरियाचा परिणाम का कमी होतो, यामागचं विज्ञान काय आहे. गोष्ट एकदम सोपी आहे. बघा, आपण जेव्हा युरिया देतो तेव्हा तो पिकांना तसाच्या तसा वापरता येत नाही. आधी त्याचं रूपांतर अमोनियममध्ये आणि मग नायट्रेटमध्ये व्हावं लागतं. आणि ही सगळी जी प्रक्रिया आहे ना, ती पूर्णपणे जमिनीतील जीवाणूंवर अवलंबून असते. आणि खरी गंमत तर इथेच आहे. हिवाळ्यात जेव्हा जमिनीचं तापमान खाली जातं तेव्हा हे जीवाणू अक्षरशः सुस्त होतात. त्यांची काम करायची ताकद तब्बल 50 ते 70% कमी होते. आता विचार करा, याचा सरळ अर्थ काय? युरियाचं रूपांतर खूपच हळू होतं. आणि हे रूपांतरण हळू झालं की त्याचे परिणाम थेट पिकांवर दिसायला लागतात. पिकांना वेळेवर नत्र मिळत नाही. त्यातला बराचसा नत्र तर वायू बनून हवेत उडून जातो. आणि मग काय? पानं पिवळी पडतात आणि वाढ थांबते. मग यावर परफेक्ट उपाय काय? तो उपाय आहे अमोनियम सल्फेट. चला तर पाहूया हे खत थंडीमध्ये इतकं प्रभावीपणे काम कसं काय करतं. अमोनियम सल्फेटमध्ये 21% नत्र आणि 24% सल्फर म्हणजे गंधक असतं. पण यातला सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट काय आहे माहितीये? यातला जो नत्र आहे तो थेट अमोनियम स्वरूपात असतो. म्हणजे असा फॉर्म जो झाडं लगेच शोषून घेऊ शकतात. म्हणजेच कळीचा मुद्दा हा आहे की याला त्या जीवाणूंकडून रूपांतर करून घ्यायची गरजच पडत नाही. थंडी असो वा काहीही, अमोनियम सल्फेटमधला नत्र पिकांना लगेचच्या लगेच मिळतो आणि म्हणूनच तो हिवाळ्यात बेस्ट ठरतो. पण थांबा, गोष्ट फक्त इतकीच नाहीये. अमोनियम सल्फेटमध्ये एक एक्स्ट्रा म्हणजे दुहेरी फायदा दडलेला आहे आणि तो म्हणजे सल्फरची ताकद. आता सल्फर का महत्वाचं? तर बघा, पिकांमध्ये प्रथिनं आणि तेल तयार करण्यासाठी सल्फर लागतंच. ते क्लोरोफिल म्हणजे पानांमधला हिरवा रंग तयार करायला मदत करतं. त्यामुळे पानं एकदम गडद हिरवी होतात आणि पिकाची क्वालिटी सुधारते. हा एक असा बोनस फायदा आहे जो आपल्याला युरियामध्ये मिळत नाही. बरं, हे सगळं झालं विज्ञान. पण प्रत्यक्षात शेतात काय फरक दिसतो? चला आता त्याचे रिझल्ट्स आणि फायदे बघूया. फायदे एकदम स्पष्ट आहेत. एक तर थंडीतही नत्र पटकन शोषलं जातं. दुसरं म्हणजे पाने एकदम गडद हिरवीगार होतात. तिसरं, मुळांची वाढ मजबूत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्याचा परिणाम म्हणून उत्पादनात चांगली वाढ होते. अनेक शेतकऱ्यांचा तर हा अनुभव आहे की मका आणि ऊस यांसारख्या पिकांमध्ये अमोनियम सल्फेट टाकला की त्याचा फरक अगदी लगेच झटक्यात दिसून येतो. एवढंच नाही तर केळी आणि भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा हिवाळ्यातल्या वाढीसाठी हा एक सर्वोत्तम पर्याय मानला जातो. ठीक आहे, फायदे तर कळले, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे वापरायचं कसं? चला त्याची सोपी पद्धत पाहूया. पेरणीच्या वेळी म्हणजे बेसल डोस म्हणून प्रति एकर 25 ते 50 किलो वापरू शकता. हे तुम्ही DAP किंवा इतर खतांसोबत मिक्स करूनही देऊ शकता. जर ठिबक सिंचन असेल तर प्रति एकर 5 ते 10 किलो खत 2-3 वेळा विभागून द्या. असं केल्याने पिकांना पोषण सतत मिळत राहतं. आणि गरज वाटल्यास याची पानांवर फवारणीसुद्धा करता येते. त्यासाठी 100 लिटर पाण्यात साधारणपणे 1 ते 1.5 किलो अमोनियम सल्फेट मिसळून द्रावण तयार करायचं आणि फवारायचं. तर मग एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, हिवाळ्यात पिकांसाठी योग्य नत्र म्हणजे अमोनियम सल्फेट. योग्य निवड करा आणि थंडीतही पिकांची दमदार वाढ मिळवा.